नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे वर्ष संपता संपता महाराष्ट्राचं राजकारण एका गंभीर प्रकरणानं ढवळून निघालेलं आहे आणि त्याबद्दलच आपण बोलणार आहोत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सरांशी. तुम्हाला माहितीये, बीड मधलं केज गाव, या केज गावामध्ये संतोष देशमुख या सरपंचांची निर्घृण हत्या झाली आणि या हत्येनंतर बीड मधली कायदा आणि सुव्यवस्था कशी धोक्यात आलेली आहे, कशी गुंडगिरी सुरू आहे, खंडणीखोरी सुरू आहे, महिलांवर अत्याचार कसे होत आहेत, ही सगळीच प्रकरणं एकामागोमाग एक समोर यायला लागली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सगळे धागेदोरे जातात वाल्मिक कराड या गुंडापाशी. आणि हा वाल्मिक कराड जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. वाल्मिक कराडला नेमकं कोण वाचवतंय? बीड मधल्या या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये न्याय का मिळत नाहीये, असे अनेक प्रश्न आहेत. हेमंत देसाई सरांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न गेले आठवडाभर, त्याहीपेक्षा जास्त दिवस लावून धरलेले आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याशी बोलूया. सर, बीड मध्ये जे काही होत होतं ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं सगळ्यांच्या समोर आलं, पण अजूनही यामधली बरीचशी तथ्य जी आहेत ती समोर आलेली नाहीत. आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा सर, बीड मध्ये नेमकं काय घडलं? बघा, बीडमध्ये पवनचक्क्यांच्या काही कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीकडे त्या पवन ऊर्जा जिथे म्हणते, त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण ज्याला नवीकरणीय ऊर्जा किंवा पर्यायी ऊर्जा म्हणतो, हं, त्यामध्ये तो उद्योग विस्तारतोय, उलाढाल वाढती आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये फार मोठं औद्योगिकीकरण झालं नाही. पण ज्या हं, मोजक्या कंपन्या जिथे असतील, त्या कंपन्यांकडून खंडणी उकळण्याचा मोठा उद्योग राजकारण्यांकडून केला जातो. तो कुठल्याही पक्षाचा असो. हं, तशा प्रकारे खंडणी उकळण्याचा उद्योग जोरात असताना वाल्मिक कराड, जो आपण उल्लेख केला, की धनंजय मुंडेंचा अगदी राइट हँड, म्हणजे घरातलाच माणूस त्यांचा. अगदी घरातला माणूस म्हणजे अगदी उजवा हात. खरं म्हणजे दोन्ही हात धनंजय हं, मुंडेंचे म्हणजे तो. याचं का हे स्पष्ट, हे गॉसिप नाहीये. कारण हं, पंकजाताई मुंडेंनीच एका सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं, की "अरे, तो वाल्मिक कराड कुठे उभा राहा बघू. हा हं, धनंजय मुंडेंचं काम, एकही काम ज्याच्याशिवाय होत नाही तो वाल्मिक कराड", असं त्यांनी कौतुकाने सांगितलं त्यावेळी. हं, हे जाहीरपणे, हे अलीकडच्या काळात. पण वाल्मिक कराडची सत्ता, दहशत, गुंडगिरी ही गेले काही वर्ष तिथे बिनधास्तपणे आणि मोकाटपणे चालू आहे. 6 हं, डिसेंबर, जो बाबासाहेब आंबेडकरांचा, जो आपण महापरिनिर्वाण दिन म्हणतो, त्याच दिवशी मस्साजोगचे जे सरपंच आहे संतोष हं, देशमुख, त्या मस्साजोग गावातच त्या ठिकाणी जे पवन ऊर्जा कंपनी आहे तिथे जाऊन सुरक्षा रक्षकाकडे त्याला धमक्या देणं, तिथे घुसण्याचा प्रयत्न करणं. हं, सुरक्षा रक्षकांनी काय सांगितलं होतं, की म्हणजे त्यांना खंडणीसाठी किंवा दमदाट्या करण्यासाठी आज जायचं होतं वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडात. हं, तो म्हणाला, की "आता मी साहेबांना विचारतो आज जाऊन, तुम्ही आता थांबा इथे." पण तो साहेबाला विचारायला गेला त्याच्या, हं, तो सुरक्षा रक्षक. तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. जो हं, साहेब आला, जो काही मॅनेजर होता, त्यालाही मारहाण केली त्यांनी. आणि मग ते तिथून निघाले. त्याच्यानंतर जेव्हा ते प्रकरण चालू होतं, तेव्हा संतोष देशमुखला सुरक्षा रक्षकांनी सांगितल्यावरती, संतोष देशमुख हे अतिशय लोकांच्या मदतीला धावून जाणारे सरपंच असल्यामुळे, कारण ते 3 वेळा निवडून आलेत. असा उगाचच निवडून येऊ शकत नाही असं. ते भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे सरपंच एक प्रकारे. सरपंच ही निवडणूक ही पक्षातीत पद्धतीने होते, पण ते भाजपचे कार्यकर्ते, ते धावून गेले. तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली त्या दिवशी. तेव्हा त्यांना ठणकावलं, की तुम्ही हे उद्योग करू नका तुम्ही. पण मग मारहाणीचा प्रसंग झाला. यांनीही 2-4 लगावून दिल्या. कारण हे गुंड होते आणि या गुंडांना त्या ठिकाणी आपला अपमान झालाय असं वाटतं. गुंडांची दहशत अशी असते, की गुंडांची भय लोकांना वाटायला लागते. गुंडांना जर मारहाण झाली, तर त्यांची संपूर्ण त्यांची ते नाकाम आहेत. ते काही गुंड नाहीयेत. त्यांना आपण सहज पराभूत करू शकतो, अशी जनभावना निर्माण. मग त्यानंतरच्या 2 दिवसामध्ये संतोष देशमुख यांना मारायचं या हेतूने हे गावभर फिरत होते हे गुंड. हे कुठे संतोष देशमुख म्हणून. आणि संतोष देशमुखांना हुडकताना काही पोलीस अधिकारी किंवा पोलिसांबरोबर सुद्धा हे गुंड दिसले. चहाच्या टपरीवरती किंवा ठेल्यावर दिसले असं लोकं म्हणतात.
हा. त्यांच्या पोलिसांच्या जीपमधनं ते दिसले किंवा पोलीस त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतनं दिसले. आणि मग 9 डिसेंबर त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून आणि असंही म्हणतात, की त्यांच्याकडे तीक्ष्ण हत्यारं होती आणि मला वाटतं जी कंपाऊंडला ज्या धारदार जी ज्याला काय म्हणतो आपण जाळी असते, अशा प्रकारचं ही जाळी होती आणि त्यांनी अत्यंत निर्घृणपणे, निर्दयपणे 2.5-3 तास त्यांना संतोष देशमुखांना ते विव्हळत असताना मारहाण केली. अशी मारहाण कोणी कधीच करू शकत नाही. ही मारहाण करताना ज्या प्रकारे आपण बघितलं, की अनेक गंभीर गुन्हे घडत असताना व्हिडिओ शूटिंग करण्याचा अत्यंत विकृत प्रकार होतो तसाच विकृत प्रकार त्यांच्या बाबतीत झाला, की ते शूट करण्यात आलं हे रानटी कृत्य आहे. शूट करणं हे त्यापेक्षाही रानटी कृत्य आहे. आणि मग ते सगळ्या घटना झाल्यानंतर 9 ही घटना घडली. त्यानंतर सुद्धा 2 दिवसानंतर तिथे जाऊन खंडणी उकळण्याचा प्रकार ₹2 कोटी खंडणी साहजिक 5-15, ₹50 नाही. 2-2 कोटी रुपये खंडणी उकळण्याचा प्रकार झाला आणि आता वाल्मिक कराडवरती अपहरण आणि खंडणी पण मुख्यतः खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि आजची बातमी अशी आहे, जी सगळेजण म्हणतायत, की वाल्मिक कराड आज ना उद्या तो स्वतः सरेंडर होईल किंवा पोलिसांनी सांगितलं असेल, की तू जिथून कुठे आम्ही शोधून काढू. कारण फार मोठ्या प्रमाणावरती पोलीस सीआयडीच्या 8-9 पथकं कामाला लागलेली आहेत. स्कॉर्पिओ गाडी ज्या गाडीतनं पळवण्यात आलं, त्या गाडी जप्त करण्यात आली आहे. 2 मोबाईल जप्त करण्यात आले, ज्याच्यामध्ये हे शूटिंग आहे आणि शिवाय जे आका म्हणतात सुरेश धस जे आमदार भाजपचे आहेत, ज्यांनी हे सगळं प्रकरण अधिक विधानसभेमध्ये प्रखरपणे मांडलं, सविस्तर मांडलं, ते भाजपचेच आहेत. सरपंचही भाजपचा आहे. पण आरोप कोणावर आहे, की वाल्मिक कराडवरती जो माजी मला वाटतं नगराध्यक्ष होता आणि जो धनंजय मुंडेंच्याच पक्षाचा एक प्रकार आहे तो, म्हणजे बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेस, धनंजय मुंडे गटाचा. त्यामुळे ही लिंक वरपर्यंत जाते. धनंजय मुंडे यांचा याच्याशी थेटप्रमाणे या हत्येशी संबंध आहे असं आपल्याला थेटपणे म्हणता येणार नाही. पण वाल्मिक कराड हा त्यांचा उजवा हात आहे आणि वाल्मिक कराडनी जी काही कृत्य केलेली आहेत, त्याची निदान आपण आत्ता म्हणू की नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. कारण वाल्मिक कराड आणि बाकीचे गुंड बेपत्ता आहेत. तेव्हा त्यांना शोधून पोलिसांच्या हवाली करण्यासाठी धनंजय मुंडेंनी जे मंत्री आहेत सहाय्य करावं अशी अपेक्षा आहे. खरंय सर, तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे यांच्यावर नैतिक जबाबदारी जाते. तुम्ही आता उल्लेख केलात की भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळामध्ये हा सगळा प्रश्न मांडला आणि बीडमध्ये काय काय चालू आहे हे सांगितलं. केवळ संतोष देशमुख यांची हत्या नाही, तर त्याबरोबरच वाळू माफियांचा हैदोस तिथे सुरू आहे. राखेचे व्यवहार सुद्धा केले जातात आणि हे वाल्मिक कराड आणि यांचे गुंडांची टोळी बीडमध्ये नेमकं काय काय करतात याचा पाढाच सुरेश धस यांनी वाचलेला आहे. तुम्ही हे भाषण ऐकलत आणि हा प्रश्न सुद्धा लावून धरलात. बीड मधली जनता कशा कशाला सामोरी जाते? बीड मधील जनता जी आहे, बीड जिल्हा हा आहे तो मोठा जिल्हा आहे आणि अगदी थोडक्यात थोडस उल्लेख करणं आवश्यक आहे, की मुकुंदराज जे मराठी भाषा ज्या आद्य कवी म्हणतो ते तिकडचे आहेत. दासोपंतांची पासोड ते तिकडचे आहेत. मोठा इतिहास, मोठी परंपरा आहे बीडला. अशा बीडमध्ये हे व्हावं गंभीर आहे. बीड जिल्हा ऊसतोड कामगार साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि बीडमध्ये आज अशी परिस्थिती आहे, की अनेक तरुणांच्या हातांना काम नाहीये आणि अशा वेळी बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी दंगल झाली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा 2 समाज घटकात जे प्रमुख समाज घटक बीड जिल्ह्यातले ते हाणामारी झाली आणि सोशल मीडियामध्ये पोस्ट व्हायरल करण्यामुळे आणि त्यामध्ये पंकजाताईंवरती कोणी कमेंट केली आणि मग दगडफेक, हाणामाऱ्या वगैरे झाला. अशा बीडमध्ये हे आता त्यामुळे वातावरण आणखीन दहशत निर्माण झाली. ती दहशत कशी आहे? ती दहशत अनेक वर्ष आहे, पण ती गेल्या 4-5 वर्षात, विशेषतः गेल्या 3 वर्षात जास्त झाली. याचं कारण असं की बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडेंकडे होतं. महाविकास आघाडीच्या काळात त्यावेळी ते सामाजिक न्याय मंत्री होते आणि आता जेव्हा शरद पवार म्हणजे अजितदादा पवार गट हा जेव्हा सामील झाला महायुतीमध्ये, तेव्हा सुद्धा ते मंत्री होते आणि आता मंत्री आहेत. त्या 2.5-3 वर्षांच्या काळामध्ये दहशत कशी आहे, की आपण ज्याचा उल्लेख केला, की वाळू आणि राख ही गोळा करून
आणि कुठलीही फी न देता, म्हणजे ज्यामध्ये सरकारला कुठलीही फी न देता, जो कर न देता, महसुली सरकारचं नुकसान करून राजरोसपणे रोजच्या रोज 300 गाड्या हे घेऊन जात आहेत. त्याच्यामुळे पर्यावरणाचं तर नुकसान होतच आहे. आणि हे राख जी होते ती वीज केंद्रामधनं जी राख तयार होते ती. याखेरीज अनेक म्हणजे मटका असेल, दारूचे धंदे असतील आणि शिवाय आपण म्हणतो ज्याला की बेकायदेशीर जे धंदे असतील, म्हणजे बेकायदेशीर म्हणजे अगदी फेरीवाले असतील, बेकायदेशीर पद्धतीने उभे केलेले स्टॉल्स असतील, शिवाय जमिनी हडप करणं. जमिनी उघड हडप केल्या जात आहेत आणि त्याबद्दल कोणी वाच्यता करू शकत नाही. एवढंच नव्हे, तर तिथले वाहतूक पोलीस जे आहेत, त्या वाहतूक पोलीस सुद्धा जर अशा अनेक गाड्या जर सिग्नल तोडला असेल, नियम तोडले असतील, त्यांच्याकडे लायसन्स नसेल आणि ते वाहतूक पोलीस सुद्धा काही लोकांच्या अमुक गटाच्या जवळचे गुंडांच्या जवळचे लोक आहेत किंवा ते अमुक समाजातले आहेत म्हणून त्या गाड्या सोडून त्यांच्याकडे डोळेझाक करणं, कारण दहशत आहे यांची. आणि अनेक पोलिसांच्याच नव्हे, तर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तलाठी असेल, तहसीलदार असतील, ज्या नेमणुका पोलीस आणि प्रशासनातल्या महसूल खात्याच्या ज्या आहेत, त्या नेमणुका यांच्या दहशतीच्या खाली म्हणजे हे सांगतात त्यांच्याच नेमणुका केल्या जातात आणि ज्यांची नेमणूक होते ते यांना अधीन आहे. एवढंच बरोबर. नव्हे, तर अगदी सिनियर अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं, त्यांना अरेतुरे करणं, आईमाईवरनं शिव्या देण्याचे प्रकार चाललेले आहेत. हे अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. सर, सुरेश धस यांनी जो काही पाढा वाचला सगळा बीडमध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केलात की जमिनींचे गैरव्यवहार आहेत, अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक आहे, आणि या सगळ्या जमिनीच्या गैरव्यवहारामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे सुद्धा सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. महादेव ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. असं सगळं असताना सर, धनंजय मुंडेंवर कारवाई का होत नाहीये? तुम्ही सुद्धा हा प्रश्न वारंवार विचारताय. मला असं वाटतं, की बघा धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करणं तर आवश्यक आहे. कारवाई म्हणजे त्यांना मंत्रिमंडळात घेणं चुकीचं होतं. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा मंत्रिमंडळाच्या रचना व्हायची होती. बघा तुम्ही 6 डिसेंबरची घटना आहे. तेव्हाच मंत्रिपदावर ते घ्यायलाच नको होतं. सगळेजण म्हणत होते, पण का का घेतलं गेलं? तर अशी गोष्ट आहे, की ज्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे शपथविधी समारंभ होता, त्या दिवशी 2:30 वाजेपर्यंत सुद्धा धनंजय मुंडेंचं नाव त्याच्यात नव्हतं. धनंजयचं नाव नव्हतं आणि अशी गोष्ट आहे, की त्याच्या म्हणजे भुजबळांचा पत्ता साफ झाला बघा तुम्हाला. भुजबळांना घेण्यात आलं नाही. धनंजय मुंडे त्यांच्याऐवजी म्हणजे दोघेही ओबीसी समाजातले आहेत. आता हे का घेण्यात आलं? तर त्यामध्ये एक कारण असू शकतं, की जर धनंजय मुंडे तिथे नसते आलेले आणि आपण असं झालं, की सुरेश धस यांचंही नाव त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा होती, की आपण तिथे जावं. तर फार मोठा प्रश्न निर्माण झाला असता. शिवाय छगन भुजबळांची सोय इच्छा होती आपणच जावं. पण वरनं दडपण आणलं गेलं. म्हणजे वरून दिल्लीवरून अशी माझी माहिती आहे, की वरनं दडपण आणलं गेलं आणि कारण जर धनंजय मुंडे नसते, तर हे खालचे सगळे उद्योग जे असतील, ते थांबले असते किंवा कमी झाले असते. याचा अर्थ जे आरोप करणारे लोक आहेत, ते सगळे पुण्यवान लोक आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये. पण ते धंदे नक्कीच कमी झाले असते, कारण निर्वेधपणे धंदे हे सुरू होते. बघा या अगोदरच्या काळात सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये केशव काकू क्षीरसागर असतील, जयदीप क्षीरसागर असतील, जयदत्त क्षीरसागर असतील किंवा संदीप क्षीरसागर, बबनराव ढाकणे हे ओबीसी समाजातलेच, वंजारी समाजातले अनेक नेते तिथे राहिले, खासदार म्हणून राहिले, आमदार म्हणून होते, गोपीनाथराव मुंडे होते. पण ते एका समाजाचंच काम करत होते असं नव्हतं झालं. एवढंच नव्हे तर आता जे संदीप क्षीरसागर आहेत, जे आमदार आहेत आणि ज्यांनी सुद्धा मस्साजोगमध्ये प्रथम नाव घेऊन धनंजय मुंडेंवरती आरोप करण्याचं धाडस दाखवलं, कौतुकास्पद. ते ओबीसी समाजातले असून सुद्धा संदीप क्षीरसागर त्यांना मतं मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मिळतात, मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात मिळतात. म्हणजे मी हे उदाहरण सांगितलं. हे कुठल्याही एका समाजाच्या बळावरती आपण निवडून एका समाजाचं नेतृत्व करतो असं यांनी मानलं नाही. परंतु आज धनंजय मुंडे हे आपण सर्व समाजाचं नेतृत्व करतोय असं मानलं पाहिजे त्यांनी. पण ते होत नाही आणि उघडपणे अशी दहशत
असताना दहशतीची उदाहरण मी कशी सांगतो, आकडेवारी जी आहे हम्म, बघा. 2023 मध्ये बीड जिल्ह्यामध्ये 62 खून पडले 2023 मध्ये, आणि अधिकृत आकडेवारी हम्म, 2024 मध्ये 40 खून झाले, आणि हम्म, 2023 मध्ये 178 खुनाचे प्रयत्न झाले बीडमध्ये. ही आकडेवारी अधिकृत आहे, हम्म, सरकारची आहे. याचा अर्थ हे क्राईम कॅपिटल म्हणावं लागेल ते. आणि जेव्हा जे काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका नेत्याने, धनगर हम्म, नेत्याने जे हम्म, उघडपणे आरोप केला, रोज तिथनं कलेक्शन होत होतं खंडणीचं, हम्म, रोज किमान 1 कोटी रुपये. आणि मी हम्म, चौकशी केली, सांगितलं की 1 कोटी काय म्हणे, 1 कोटी हे चवली पावली आहे म्हणे. हम्म, त्यापेक्षा जास्त प्रमाणात खंडणी रोज गोळा होत होती. आता ही हम्म, खंडणी कोण गोळा करतं, याबद्दल हम्म, किती गुन्हे नोंदवण्यात आलेत मुळात, किंवा खुनाचे गुन्हे किती नोंदवण्यात आलेले आहेत, हम्म. हे हा प्रश्न आहे. काही बरोबर. जण काही आता एक मी हा विचारा मी सांगतो अजून एक. बरोबर. तुम्ही सर ही आकडेवारी सांगताय ही अतिशय गंभीर आहे. खंडणीखोरी आहे, दिवसाढवळ्या खून पडतायत, त्याच्याबरोबर महिलांची सुरक्षा सुद्धा धोक्यात आलेली आहे. एवढे सगळे प्रश्न असताना सर तुम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओजमध्ये याचा वारंवार उल्लेख केलाय की आता बीडमध्ये वंजारी विरुद्ध मराठा हे जे जातीचं समीकरण आहे, जे विखारी वातावरण बनलेलं आहे, ते आणखीन आणखीन विखारी होत चाललेलं आहे. या सगळ्याला एक राजकीय रंग आला. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सगळेजण एकत्र जरूर आले, पण त्याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा निघाला, मराठा समाजाचे नेते सुद्धा, अगदी भाजपचे नेते सुद्धा एकवटले आणि मराठा विरुद्ध वंजारी असं सगळं वळण या सगळ्या प्रकरणाला लागलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझं असं स्पष्ट मत आणि माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य दोन्ही समाजातले लोक आहेत, ते हम्म, एकत्र आहेत. हम्म, आणि त्यांना त्रास कोणाचा होतोय की सोशल मीडियावरती अशा पोस्ट लिहून हम्म, जाणीवपूर्वक जे प्रयत्न करतात दोन हम्म, समाजामध्ये निर्माण करण्याचा, त्याला सर्वसामान्य माणसांनीच त्याला तोंड ते सगळं उधळून लावले पाहिजेत प्रयत्न. आणि जी हम्म, सहिष्णुता दोन्ही समाजात कायम ठेवली पाहिजे. पण जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालं, हम्म, त्यावेळी छगन भुजबळ त्यांना उत्तर देण्याचे प्रकार केले. ते करताना ज्या प्रकारची भाषा काही नेत्यांकडून झाली, हम्म, विशेषतः भुजबळांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरली, आणि मनोज जरांगेंनी सुद्धा काही वेळा व्यक्तिगत टीका फडणवीसांवर करणं, किंवा काही वेळा पातळी सोडून सुद्धा टीका करणं, एकेरी भाषेत उल्लेख करणं, ते मी त्याच्यावर सुद्धा टीका केली आहे. तेव्हा हम्म, या गोष्टी झाल्या तेव्हा, त्यावेळी जो एक प्रकारचं एक वातावरण असं एक अतिशय दूषित झालं होतं तेव्हा. ते हम्म, वातावरण तशा प्रकारचं दूषित आता आहे असं नाही. पण मी म्हटलं हम्म, त्याप्रमाणे, की नेत्यांनी जर आपण एकाच समाजाचे नेते आहोत, मंत्र्यांनी सुद्धा हम्म, अशा प्रकारचं बोलतो, तर त्याच्यामुळे एक प्रकारचा पूर्वग्रह निर्माण होतात. हम्म. वातावरणामध्ये एक विकार निर्माण होऊ शकतो त्याच्यामध्ये. त्याला एखादी काडी सुद्धा एक काडी पडली तरी सुद्धा हो, त्याच्यामध्ये हा विकार निर्माण होतो. बरोबर. पंकजाताई सुद्धा तिथे जाणार होता जेव्हा ही घटना घडली असं मला कळालं. हम्म, 11 हम्म, किलोमीटरवरून त्या परतल्या. याचं कारण हम्म, त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जा. पण माझ्या मते, ज्या जसं मी काही तुलना करते महात्मा गांधींची किंवा नेहरूंची, जेव्हा हम्म, दंगली होत तेव्हा ते फक्त ऑन द स्पॉट जायचे. हम्म, आपले जान की बात. तसं पंकजाताईंनी तिथे जायला पाहिजे होतं. आज नाही, उद्या नाही, परवा. धनंजय हम्म. मुंडेंनी सुद्धा जायला पाहिजे होतं, की त्यांच्यावरचे हो. आरोप जर त्यांना फेटाळून लावायचे असतील, तर नाही बाबा, हम्म, मी तुमचा सगळ्यांचा आहे आणि मी कोणाला हम्म, संरक्षण देणार नाही, असं हम्म, त्यांनी म्हटलं पाहिजे. पण धनंजय मुंडेंचं स्टेटमेंट बघा काय आहे. धनंजय मुंडे म्हणाले, की हे व्यक्तिगत कारणातनं हे गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे हम्म, याच्या मागे कारणं दडलेली आहेत. केवळ वाल्मिक कराडची गुंडगिरी म्हणजे केवळ त्या पवनचक्की कंपनीशी काही व्यक्तिगत भांडण नव्हतं. संतोष देशमुखांचं हम्म, कोणाशी काहीही वैर नव्हतं. ते हम्म, लोकांच्या मदतीनं धावून जाणारा हा सरपंच होता. अशा वेळी असं विधान केलं धनंजय मुंडेंनी, की हे व्यक्तिगत कारणातनं झालेलं आहे. म्हणजे काहीतरी संतोष देशमुखांची सुद्धा काहीतरी चूक असू शकते, आणि त्या सुरक्षा रक्षकांची किंवा त्या गुंडांची काही चूक असू हम्म, शकते. असं हम्म, व्यक्तिगत हाणामारी असं नाहीये. हे हम्म, सामाजिक भांडण आहे. हे हम्म, खंडणीखोरीच्या विरोधात संतोष देशमुखांनी जो चांगला लढा उभा केला, जी हम्म, प्राणाची बाजी घेऊन ते तिथे गेले हम्म, आणि काहीही घाबरले नाहीत. त्या संतोष देशमुखांचं एक प्रकारे बलिदान झालेलं आहे माझ्या मते. आणि म्हणून हम्म, हे किरकोळ भांडण, व्यक्तिगत भांडण म्हणणं, ही हम्म. अतिशय पातळी सोडून केलेलं हे भाष्य आहे धनंजय मुंडेंचं. याबद्दल
धिक्कार करावा तेवढा थोडा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर सर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या आणि बीडमध्ये कशा प्रकारे गुन्हेगारी सुरू आहे हे त्यांनी सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की जवळजवळ 1200 पिस्तुलांचे परवाने एकट्या बीडमध्ये दिले गेले आणि त्याबरोबरच या प्रकरणातले जे काही आरोपी आहेत त्यांचे खून करण्यात आले, पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले, असे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे सर? माझ्या मते अंजली दमाने यांनी जे 1100-1200 परवाने देण्यात आले ती माहिती हम्म, स्वतः धस यांनी सुरेश धस विधानसभेमध्ये सांगितलेली होती. आणि ते म्हणाले की अशा हातात बंदुका घेऊन असे वर गोळीबार केला जातो असं ते हम्म, स्वतः म्हणाले. अंजलीताईंनी ही गोष्ट पुन्हा सांगितली. पण त्यांनी जी गोष्ट सांगितली की मला एक कॉल आला, ऑडिओ कॉल, आणि ते त्यांनी पत्रकारांसमक्ष ऐकवलं संभाषण. त्यांनी हम्म, सांगितलं की तिघा जणांची त्यांची हत्या झाली आहे. आता पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्या, नेत्यांना कोणी माहिती जेव्हा देतात, तेव्हा हम्म, ती सांगण्यापूर्वी, कथन करण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगतो, चेक करतो आणि चेक हम्म, नाही झाली तर सांगतो की अशी माझ्याकडे माहिती आली. पण ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, गंभीर आरोप आहे आणि हा हम्म, तुम्हाला दुसरा काही पुरावा मिळाला का त्याच्याबद्दल? तो पुरावा मिळाला नसताना हे ऐकवणं. माझ्या मते हम्म, काय ती माहिती आली असेल तर त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे ती माहिती पाठवली, चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. पण हम्म, ती माहिती जाहीर करण्याचं काही कारण नव्हतं पत्रकारांपाशी. त्यांनी आधी हम्म, चेक करायला पाहिजे की हे खरोखरच हत्या झाली आहे का? त्यांची प्रेतं कुठे आहेत? आणि कशावरनं तुम्ही म्हटले ती हत्या झाली? आणि मग त्या माणसानेच सांगितलं की तो दारूच्या नशेत काहीतरी तो बोलून गेला म्हणून. तेव्हा असं हम्म, कोणीही जर तुम्ही काहीही फोनवरनं सांगत असेल आणि तुम्ही हम्म, हे जाहीर करत असाल, तर हम्म, त्याच्यामुळे तुम्ही जर गंभीरपणे हे कॉज घेतला असेल, तर त्याचं गांभीर्य हरवलं जातं. माझ्या हम्म, मते आपण बोलताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे सार्वजनिकरित्या. मी सुद्धा हम्म, धनंजय मुंड्यांबद्दल बोलताना, कठोर बोलताना सुद्धा हम्म, ते या सगळ्या कृत्यामध्ये त्यांचा सहभाग होता हे मी म्हणणार नाही. कारण माझ्याकडे तसा हम्म, पुरावा नाही. हम्म, त्यांच्या जवळची माणसं आहेत, अशी अनेक उदाहरणांमधून स्पष्ट झाले. आणि जवळच्या माणसांना त्यांनी रोखायला पाहिजे होतं असं म्हणू, किंवा मंत्री म्हणून त्यांना हे माहीत नव्हतं का, की हे काय करतायत? त्यांची कृत्य काय आहेत? असं आपण म्हणू. पण हम्म, धनंजय मुंडेंचा यात सहभाग थेट आहे असं मी म्हणणार नाही. मी असं म्हणेन, हम्म, की नैतिक जबाबदारी त्यांची आहे आणि हम्म, आपण कुठल्या कंपनीमध्ये वावरतो याच्यावरून आपली एक चारित्र्यही ठरतं. तेव्हा धनंजय मुंडेंना घ्यायलाच नको होतं मंत्रिमंडळात आणि त्यांना हम्म, त्या याच्यावरनं दूर करायला पाहिजे होतं असं माझं स्पष्ट मत आहे. पण अंजली दमानिया यांनी ज्या पद्धतीने या बाबतीत हम्म, एक प्रकारे बेजबाबदारपणा केलाय आणि त्याचं समर्थन होऊ शकत नाही. आता त्या असं म्हणतायत, की मोबाईल जे सापडलेत आणि त्याचा हम्म, कॉल डेटा आणि त्यामध्ये कोणाचाही बड्या नेत्याचा फोन आला, तर हे सगळं माहिती आहे सी माहिती. ही हम्म, पत्रकारांना माहिती मिळू शकते ही. अंजलीताईंना ही नेमकी माहिती कशी मिळाली, कशामुळे हम्म, मिळाली मला माहिती नाही. हम्म, त्यांना वरून देत असतात. ठीक आहे. आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. त्यांनी जर हम्म. सामाजिक हिताच्या दृष्टिकोनात या प्रकरणाच्या मध्ये बरोबर. तपास सुरू करण्याचं काम केलं असेल, आंदोलन करत असेल, तर त्याचं मात्र कौतुक आहे. पण बेजबाबदारपणा कुठेही होऊ नये अशी माझी हम्म. अपेक्षा आहे. बरोबर आहे सर. खूप उलट-सुलट आरोप केले जात आहेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक कोण, धनंजय मुंडेंचे विरोधक कोण किंवा बीडमध्ये एकूण सगळ्यांचे हितसंबंध कसे गुंतलेले आहेत, ही सगळी समीकरणं सुद्धा पाहायला पाहिजेत. पण अंजली दमानिया जे म्हणाल्या, की पिस्तुलांचे परवाने दिले गेले आणि त्याच्यावर तुम्ही सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला होता. सर, बीडमध्ये एवढी कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती ओढवलेली असताना सरकारी यंत्रणा काय करत होती? आणि सरकारी यंत्रणा तर आपण स्पष्टपणे म्हणावं लागेल, की झोपलेली होती किंवा बरेच अधिकारी यांना शरण गेलेले होते. या सगळ्या हं, वाल्मिक करार आणि पद्धत. एवढी दहशत त्यांची आहे. हं, आधी दहशत जी होती किंवा दहशत किंवा आधी दादागिरी असेल, काही प्रमाणात वर्चस्व असेल, ते परळी पोहोचवत हं, या मंडळीच. म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा मुंडे घराणं असेल. पण हळू ते संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पसरायला लागलं. हं, आणि याला विरोध कशामुळे होतोय? जे विरोध करतायत, ते सुद्धा कशासाठी विरोध करतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की हं, आता केज हा जो आहे मतदारसंघ जो आहे, तो सुरेश धस यांचा जो सगळा तो भाग आहे तो आहे. आणि तिथे जे काही आता बाकीच्या ठिकाणी परळीच्या बाहेर यांचा विस्तार व्हायला लागला. आणि हं, तो विस्तार जेव्हा व्हायला लागला, वर्चस्व वाढायला लागलं यांचं. म्हणजे हं, हे सगळे जे अवैध प्रकार असतील
हप्ते खोई, खंडणी खोई, वाळूचे राखेचे धंदे, हे जे सगळं आहे ते जेव्हा विस्तार होऊन काही जणांचे हितसंबंध धोक्यात आले, त्यामुळे त्यांना कंठ. माझ्या मते जर इतके खूनबाजी चालू असेल किंवा खुनाचा प्रयत्न असेल, धमक्यांचे प्रयत्न असेल, तर जे आज आवाज उठवत आहेत त्यांनी सुद्धा यापूर्वी आवाज उठवला असता अधिक. आवाज उठवलाच नाही असं मी म्हणणार नाही, पण आवाज अधिक प्रखरपणे उठवला असता तर बरं झालं असतं. पण का नसेल त्यांनी? तर एक तर आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे हे आधी भारतीय जनता पक्षामध्ये होते. अनेक वर्षांपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधले हे आपल्याला म्हणता येईल की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले लोक हे सिंचन घोटाळ्याबद्दल चौकशी खुशाल चौकशी करा असं आज म्हणतायत. जेव्हा हा गट त्यांच्यापासून अलग झाला, मग ते म्हणायला लागले की आता आमचा राष्ट्रवादी शरद पवार गट स्वच्छ झालाय. पण जेव्हा अस्वच्छ होता राष्ट्रवादी एकसंध पक्ष, तेव्हा त्यांनी आवाज उठवला नाही. आवाज का नाही उठवला तेव्हा? धनंजय मुंडे यांचे जे काही त्यांच्या जवळच्यांचे जे उद्योग होते ते जर अगोदरच माहिती होते. आता अजितदादांना सुद्धा त्या गोष्टीची कल्पना असणार का अजितदादा ते अत्यंत जवळचे सहकारी आहेत. पण आता अशी गोष्ट झाली की अजितदादांना सुद्धा ते डोईजड झाले. त्यामुळे माझी अशी माहिती आहे की राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सर्वोच्च नेतृत्वाकडून सुद्धा सांगण्यात येत आहे की तुम्ही धनंजय मुंड्यांच्या वर तुम्ही त्यांना टार्गेट करा, त्यांच्या जवळच्या लोकांवर आरोप करा, त्यांना राजकीय कोंडीत पकडा. हे त्यामध्ये अजितदादा पवार हे बघा भेटायला ताबडतोब गेले होते. जर देशमुखांच्या कुटुंबियांना ते भेटले, ते त्यापैकी काही जणांना आवडलेही नसेल त्यांच्या पक्षातल्या सहकार्यांना, पण ते तिथे गेले. याचं कारण त्यांना जाणं भाग पडलं आणि आता राजकीय जे चित्र बदलतं हे धनंजय मुंड्यांचं नेतृत्व किंवा त्यांचा आर्थिक आणि राजकीय प्रभाव जर वाढत गेला तर तो कुठल्याही पक्षातल्या नेत्याला आवडत नाही. आणि म्हणून अजितदादाच त्यांच्या बाजूचे आता आहेत असं नाही. ते गप्प आहेत, पण ते त्यांच्या बाजूचे आहेत. लोकांना वाटतंय की धनंजय मुंड्यांचं ते रक्षण करताय, संरक्षण करताय. असंही नाहीये आता. आणि देवेंद्र फडणवीस यांनाही धनंजय मुंडेचे जवळचे पूर्वीचे संबंध होते. पण आता हे महायुतीलाच एकूण डोईजड व्हायला लागले आणि स्पष्टपणे अटॅक कोण करतायत? सुरेश धस करतायत. भाजपचे इतर नेते एकदम अटॅकच्या मूडमध्ये बाकीचे नाहीयेत, बाकीचे नेते. पण शिंदे सेनेचे मात्र जे नेते आहेत, तुम्ही बघा त्यांची स्टेटमेंट प्राजक्ता माळीच्या पटकन ते स्टेटमेंट्स करणं किंवा सुरेश धस जे बोलतायत त्याची चौकशी व्हायला पाहिजे. काय आहे ते प्रकरण बघायला पाहिजे असं ते म्हणायला लागले. बरोबर याचं कारण बरोबर. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला किती वेगवेगळे कंगोरे आहेत, त्यामागचं राजकारण काय आहे हे सगळं समजून सांगताय. पण हे प्रकरण बाहेर आल्यापासून काही व्यक्तींची एंट्री यामध्ये व्हायला लागली. त्याच्यामध्ये मग आपण मगाशी उल्लेख केला तसं अंजली दमानी यांनी काही आरोप केले. सुरेश धस तर ही बाजू लावून धरतच होते. बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद केजे यांनी मुलाखती दिल्या की बीडमध्ये नेमकं काय चाललेलं आहे. आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रीवर गंभीर आरोप झाले. आधी करुणा मुंडेंनी आरोप केले आणि त्यानंतर सुरेश धस यांनी पत्रकारांशी बोलताना ज्या पद्धतीने आपल्या नावाचा उल्लेख केला त्याचा मी धिक्कार करते असं म्हणणारी एक पत्रकार परिषद प्राजक्ता माळी यांनी घेतली. जेव्हा बीडमध्ये सगळा मराठा समाजाचा आणि संतोष देशमुख यांचा हत्येचा निषेध करणारा मोर्चा सुरू होता, त्याच वेळेस प्राजक्ता माळी इकडे पत्रकार परिषद सुद्धा घेत होत्या. त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुठल्याही महिलेबद्दल प्राजक्ता माळी असो किंवा अन्य काही पूर्वी सुद्धा काही महिलांवरती अशा प्रकारचे भाष्य विशेषतः स्त्री कलावंतांवर झालेले हिंदी आणि मराठीमध्ये सुद्धा. आपल्याकडे मी टू मुवमेंट सुद्धा झालेली होती आणि त्याच्याबद्दल फारसं काही साध्य झालं नाही. परंतु राजकीय नेते हे अनेकदा ग्लॅमरस व्यक्तींना काही इव्हेंटसाठी आणतात. अगदी जर कायदेशीर दृष्ट्या आपण बोललो तर सुरेश धस हे त्यामध्ये कुठे अडकतील असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे एकूण भाष्य केलं या सगळ्याच नट्यांवरती, ते भाष्य केलं असतं तर अधिक बरं झालं असतं. कारण त्यामध्ये बिटवीन द लाईन्स त्यांना जे काही म्हणायचं होतं किंवा ज्याचा गर्भित अर्थ होऊ शकतो गंभीर आणि एखाद्याच्या चारित्र्य हनन करणं असा तो प्रकार होऊ शकतो सूचक पद्धतीने, तो त्यांनी टाळला असतं तर बरं आहे. कारण आणि सर, भारतीय सुरेश जनता धस हे लोकप्रतिनिधी आहेत, ते विधानसभेमध्ये हे प्रकरण लावून धरतायत. त्याबरोबरच त्यांनी जबाबदारीने पत्रकारांशी सुद्धा बोलायला हवं होतं. 100% जबाबदारीने बोलायला पाहिजे होतं विधानसभेत आणि बाहेर सुद्धा.
पण कधी कधी कॅमेरा समोर असला आणि आपले कार्यकर्ते सोबत असले, की ग्रामीण ढंगामध्ये आणि आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय हे लक्षात घेऊन मग त्यामध्ये अडकतो माणूस एकदम वाहवत जाणं म्हणतात तसं होतं आणि तसं धस सुरू त्यांचं झालं आणि हा क्षण बरोबर हा नेहमीच राजकारणात पकडला जातो, त्याचा गैरफायदा घेतला जातो. गंमत अशी, की ज्या पक्षामध्ये सुरेश धस आहे, त्या भारतीय जनता पक्षामध्येच हे कौशल्य आहे, की राहुल गांधी मूळ मुद्दा काय प्रश्न करतायत तो न करता दुसरेच प्रश्न उपस्थित करायचे. त्याच प्रकारे आता सुरेश धस यांना एक प्रकारे त्यांना बचावात्मक पवित्र्यात जावं लागलं. पण त्यांनी सांगितलं, की मी माफी मागणार नाही. माझं म्हणणं त्यांनी माफी मागितली पाहिजे. मी माझ्या बोलण्यामुळे काही गैरसमज झाला असेल, मला तसं म्हणायचं नव्हतं, एवढं तरी म्हणू शकतात ते. पण त्यांनी माफी मागितली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, हे मला नक्कीच वाटतं. कारण एक गोष्ट आणखीन एक याच्यामध्ये सांगण्यासारखी, की करुणा मुंडे यांनी जे आरोप केले होते, प्राजक्ता ताईंवरती, त्यावेळी त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नव्हतं. करुणा मुंडे यांनी हे आरोप केले असताना प्राजक्ता माळींच्या बाजूने जे आज बोलतायत ते तेव्हाही गप्प होते. स्वतः प्राजक्ता माळी सुद्धा गप्प होत्या. ते गप्प होत्या म्हणजे काही बोलल्या त्या, पण पत्रकार परिषदेत अशा प्रकारे त्या बोलल्या नाही. आणि जेव्हा अनेक नट्यांवरती किंवा महिलांवरती अशा प्रकारे बोललं जातं, त्यावेळी सुद्धा प्राजक्ता माळींनी त्यांच्या बाजूने कधी पुढी घेतली नाही, बोलली नाही. आत्ताच अचानकपणे बाईट न देता एकदम पत्रकार परिषद त्यांनी कशी घेतली हे मला माहिती नाही. का कधी-कधी त्याच्यामुळे जर त्यांनी हे ओढवून सुद्धा घेतलेलं आहे एक प्रकारे. कारण हे आरोप अशा पत्रकार परिषद घेऊन मग त्यांना स्वाभाविकच त्यांना दुःख झालं. पण हे जे क्षण जे सगळे कॅमेराने टिपले, त्यामधून उगाचच वेगळ्या चर्चांना सुद्धा वाव मिळतो. त्यांनी त्याच्याकडे बरोबर आहे. इग्नोर केलं. वेगळ्या चर्चा सुरू झाल्या, पण प्राजक्ता माळींनी त्यांचा विरोध, त्यांचा निषेध व्यक्त केला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. पण सर, हे असंही म्हटलं जात आहे, की संतोष देशमुख यांची इतकी निर्घृणपणे हत्या झाली, त्याच्याबद्दल एवढी चर्चा झाली नाही. त्याच्यानंतर बीडमध्ये जे अराजक माजलेलं आहे, त्याच्याबद्दल चर्चा झाली नाही. पण प्राजक्ता माळींच्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र भरपूर बोललं गेलं. तुम्हाला काय वाटतं, संतोष देशमुख यांचा हत्येचा मुद्दा किंवा वाल्मिक कराड यांची गुंडगिरी, धनंजय मुंडे अडचणीत येणं, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणं, हे मुद्दे यामागे मागे राहत आहेत का? 100% मागे राहत आहेत आणि मग माध्यमांची जबाबदारी आहे, की हे तुम्ही दाखवा, प्राजक्ता माळींचं दाखवायला काही हरकत नाही. पण ज्या मुद्द्यांवरती भर द्यायला पाहिजे, त्या मुद्द्यांमधली अधिकाधिक तथ्य शोधायला पाहिजेत. तशी तथ्य शोधली जात नाहीत. इंडिपेंडंट पद्धतीने वार्ताहरांनी काम करून त्याबाबत. पोलीस जे सांगतायत फोटो दाखवतायत आणि गेल्या 10-15 वर्षाचा हा अनुभव आहे, की माध्यमं फक्त पोलीस किंवा सरकारी अधिकारी सांगतायत तेवढंच दाखवतायत. स्वतः इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन त्यांचं कमी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की यामध्ये अजून एक आर्थिक हितसंबंध हा फार मोठा घटक आहे याच्यामध्ये. एक वेगवेगळ्या कोलगेट असतील, मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांचं मार्केट आता ग्रामीण भागात जास्त आहे. त्याच्या एजन्स्या या अमुक व्यक्तींकडे असतील, त्यांना दमदाट्या करून त्यांच्याकडनं वाल्मिक कराड आणि त्यांचे गुंड हे ताब्यात घेतायत ते. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावरती आहेत. हे भयंकर आहे अक्षरशः. म्हणजे तुम्ही कोणाला काही व्यवसाय, व्यापार करूच देत नाहीत आणि स्वतः फडणवीसांनी म्हटलं होतं, की बीडमध्ये जे चाललंय ते अक्षरशः गंभीर आणि भयंकर आहे. म्हणजे बीडचा बिहार होतोय ही चर्चा किंवा गँग्स ऑफ वासेपूर अशा प्रकारची चर्चा होणं हे खरं आहे. मी यात अतिशयोक्ती काही नाही, हे स्वतः फडणवीस म्हणतायत. पण फडणवीस आज जे म्हणतायत, फडणवीसांकडे गृहमंत्री पद जवळ-जवळ 3.5 वर्ष आता आहे, गेले. अशा वेळी शिंदे सरकारमध्ये स्वतः होते. अशा वेळी त्यांना याचा वास कसा लागला नाही, हा प्रश्न आहे. त्यांना कोणीच सांगितलं नाही. म्हणजे पोलीस रश्मी शुक्लांनी सांगितलं नाही किंवा कोणीच सांगितलं नाही. आणि त्यावेळी मात्र ते फक्त ठाकरे गटाला टार्गेट करत होते. सुशांत राजपूत, दिशा सालियन, मग त्याची एसआयटी नेमली. पण एसआयटी नेमून सुद्धा दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंचं नाव घेणं, प्रत्यक्षात पुढे काहीही झालं नाही. आणि या प्रकारामध्ये तुमच्याकडे गांभीर्य आहे का तुम्हाला माहित नाही का? आज फडणवीस म्हणतायत. पण या अगोदर त्यांना कसं माहित नव्हतं? त्यांच्या पक्षातल्या इतरांना कसं माहित नव्हतं? त्यांनी आवाज त्यांचा कोणी थांबवला होता? हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखीन अशी आहे, की भुजबळांमुळे ओबीसीची मतं जी काही आहेत, ती महायुतीला जास्त प्रमाणात आणखीन मिळाली. भुजबळांच्या आणि मनोज जरांगेंच्या वादामुळे. असं आपण गृहीत धरलं. त्याच वेळी मराठा समाजाची जी मतं हक्काची होती अजितदादा गटाची,
ती त्या प्रमाणात मिळाली का नाही मिळाली नाही आणि या पुढच्या काळामध्ये भुजबळांमुळे आपल्याला फटका बसेल का, धनंजय मुंडेंमुळे आपल्याला फटका बसेल का, अशी भीती सुद्धा अजितदादांना आहे. अजून एक मत, अजून एक गोष्ट की सुरेश धस असंही म्हणाले होते की हार्वेस्टर जे घेतात शेतकरी, त्या हार्वेस्टरसाठी केंद्र सरकारची सबसिडी 40 लाखाची असते. त्यामध्ये फार मोठा कट जो आहे ती सबसिडी ही हे कापून घेतात वाल्मिक कराड आणि त्याचे गुंड. एवढंच नव्हे तर मी तुम्हाला सांगतो की रेमडेसिवीर इंजेक्शन हे खूप कमी होतं. तेव्हा बीडमध्ये शहरामध्ये अगदी बस चौकामध्ये महत्वाच्या ठिकाणी याची काळ्या बाजारात विक्री चालू होती आणि ही रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठा या तिथल्या बदनाम गुंड टोळीने सरकारचा साठा आपल्या ताब्यात घेऊन काळ्या बाजारात विक्री करून भरमसाठ पैसे कमावले असाही आरोप आहे. अतिशय गंभीर गोष्ट आहे. हे बीडमध्ये सरकारी यंत्रणा पूर्णपणे या कंपनीच्या ही कंपनी जी आहे के कंपनी असं म्हणू की के कंपनी या कंपनीच्या ताब्यात होत्या की काय? जशी डी कंपनी होती तशी असा प्रश्न आहे आणि याच्या बाबत इतर पक्षांनी सुद्धा काय आवाज उठवला नाही. भाजपने देवेंद्र फडणवीस म्हणतोय इतर पक्षांनी काय आवाज उठवले आणि बरोबर आहे सर. पंकजाताई सांगताय ते मुद्दे अतिशय गंभीर आहेत. बीडमध्ये एवढं सगळं सुरू असताना ती सगळी प्रकरणं आत्ता बाहेर येत आहेत एका मागोमाग एक. संतोष देशमुख यांच्या हत्येचं निमित्त झालेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता हाच आहे सर, वाल्मिक कराडवर कारवाई होणार का, त्याला अटक होणार का, आणि धनंजय मुंडे हे बीडमधले एक जबाबदार नेते आहेत, त्यांच्याबद्दल सरकार काय निर्णय घेणार? मला असं वाटतं की त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नाही, भाजपच्या अभिमन्यू पवार असतील अन्य नेते सुद्धा महामोर्चाला हजर होते. अभिमन्यू पवार काय म्हणाले की आता ताबडतोब यासंबंधी कारवाई झाली नाही. आता कारवाई म्हणजे ते आता काय म्हणायचंय मला माहित नाही, पण कदाचित धनंजय मुंड्यांवर सुद्धा कारवाई व्हावी. ती झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मोर्चे निघतील असं ते स्वतःच अभिमन्यू पवार जे फडणवीसांचे जवळचे ते म्हणाले. याचा अर्थ असा आहे की आता वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं जाईल, तो अटक सरेंडर होईल किंवा अटक होईल. माझ्या मते आजचा यापूर्वीचा इतिहास असा आहे की मूळ प्रश्न जो आहे की उद्या वाल्मिक कराडच्या ऐवजी दुसरा गुंड तयार होईल. तसं न होता शासकीय यंत्रणा कुठल्याही हस्तक्षेपाविषयी शिवाय दहशत आणि दबावाशिवाय काम करू शकते का? पोलीस असेल, ट्रॅफिक पोलीस असेल किंवा महसूल यंत्रणा असेल किंवा प्रशासन कलेक्टर असेल, ही या दहशतीशिवाय जगू शकेल का तिथे? हा प्रश्न आहे आणि ती संपूर्ण कीड नाहीशी केली पाहिजे. वाल्मिक कराडला अटक होऊन मग काही काळाने जामिनावरती तो सुटणार. या चर्चेला वरती पडदा टाकला जाणार. धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहतील, त्यांचे कदाचित पंख छाटतील, पण धनंजय मुंडेंची हकालपट्टी होण्याची गरज आहे. आणि धनंजय मुंडेंच्या वाल्मिक करारांशी कुठल्या प्रकारचे हितसंबंध होते हे तपासलं पाहिजे. त्यांची नार्कोटेस्ट घ्या तुम्ही किंवा काही घ्या तुम्ही, पण धनंजय मुंडेंना याचं उत्तर द्यावं लागेल आणि त्याबाबत त्याच्यावर राजकीय कारवाई मंत्रिमंडळात ताबडतोब हकालपट्टी झाली पाहिजे. आणि बरोबर त्यांनी आहे. पत्रकार पैसे घेऊन या पत्रकार पैसे घ्या ना, प्रश्न लोकांच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं द्या. तुम्ही विधान परिषदेमध्ये जेव्हा नेते होता, विरोधी पक्ष नेते, तेव्हा काय काय आरोप करत होता तुम्ही भाजपवरती की फडणवीसांवरती, आणि आता तुम्ही गप्प का? आता तुम्ही गप्प न बसता तुम्ही उत्तर दिली पाहिजे. धनंजय मुंडेंना उत्तर दिली पाहिजेत, पण उत्तर देण्याची संधी त्यांना मिळावी. मी त्यांच्यावर आरोप करते म्हटलं की हकालपट्टी झालीच पाहिजे. वाल्मिक कराड आणि तमाम यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेलमध्ये मनगुट पकडून टाकलं पाहिजे. कोण वाल्मिक कराड, कोण 4-5 गुंड ते एका जिल्ह्यावरती दहशत कशी पसरवू शकतात? एवढे खून कसे काय होतात? हा बिहार आहे का उत्तर प्रदेश आहे का झारखंड आहे? या प्रश्नाचं उत्तर देण्याची अत्यंत आवश्यक आहे आणि फडणवीसांनी हे संपूर्ण पाळामुळं खणून काढली पाहिजेत अशी अपेक्षा आहे. बरोबर सर, तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि धनंजय मुंडे आतापर्यंत गप्प का हाही प्रश्न विचारला जातोय. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अक्षरशः न्यायाची मागणी करतायत आणि आमचे वडील त्यांचा हकनाक बळी गेला, आता तरी बीड मधली ही गुंडगिरी अराजक थांबणार आहे की नाही, हा त्या कुटुंबियांचा सवाल आहे. या सगळ्या राजकारणामध्ये, सामाजिक समीकरणांमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आर्त हाक हरवली जाऊ नये एवढीच आपण अपेक्षा व्यक्त करूया. हेमंत देसाई सर, धन्यवाद. तुम्ही बीडमध्ये नेमकं काय चाललंय ते आम्हाला समजून सांगितलं आणि त्याबरोबरच थेट मागणी तुम्ही केलेली आहे की याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई झालीच पाहिजे.
एक जबाबदार नागरिक, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा.